गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो आजचा दिवस सुरू झाला आमच्या स्किन केअरपासून, कारण आज संध्याकाळी आहे नेम सेरेमनी फंक्शन. संध्याकाळ झाली आणि सेरेमनीला सुरुवात झाली. सर्वात आधी बाळाची आई आणि बाळाची मावशी एका ठराविक ठिकाणी बसले. त्यानंतर त्यांना तिलक लावून या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात केली गेली. त्यानंतर एक छोटंसं बाळ सुंदरपणे सजून आणलं जातं आणि या विधीमध्ये त्या बाळाला मांडीवर घेतलं जातं आणि त्यानंतर मुख्य बाळाला म्हणजेच आपल्या लाडक्या बाळाला मांडीवर घेत पुढील विधीला सुरुवात होते. खरं सांगायला गेलं तर हा फंक्शन मी फर्स्ट टाइम बघत होते, त्यामुळे काही जे परंपरा अशा होत्या ज्या मला माहीत नव्हत्या. जसं की बघा, या बाळाला आधी झोक्याभोवती फिरवत आहेत, नंतर आमच्या लाडक्या बाळाला घेऊन परत झोक्याभोवती फिरवत आहे. ही परंपरा जी होती मी आजपर्यंत बघितली नव्हती, आज फर्स्ट टाइम मी पाहिली. त्यानंतर बाळाची मावशी हळूच त्याच्या कानात त्याचं नाव सांगत होती. बाळही त्यावेळी खूप गोड हसत होते. त्याचे ते निरागस हास्य पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि अखेर सगळ्यांसमोर बाळाचं नाव जाहीर करण्यात आलं आणि आमच्या लाडक्या बाळाचं नाव आहे ईशान. गोड असं नाव ठेवण्यात आलं. सगळ्यांनी पाण्याला झोका दिला व ईशानला छान छान आशीर्वाद देऊन परंपरा निभावली. इथे अक्का फार इमोशनल झाली. वी मिस यू गणेश जीजू. हे चणे वाटून कार्यक्रम संपन्न झाला व जेवणाला सुरुवात झाली. सगळे नातेवाईक, पाहुणे, मामा मावशी सगळे जेवायला बसले. आम्ही देखील जेवणाला तुटून पडलो आणि खरंच जेवण फार स्वादिष्ट होतं. ज्यांचा डाईट असेल ना, त्यांच्या डाईट प्लॅनही नक्की इथे चुकणार, कारण स्वादिष्ट जेवणामुळे सगळ्यांनी डबलदा जेवण केलं. जेवणानंतर सुरू झाला आमच्या परंपरेतील सगळ्यात मजेशीर भाग, म्हणजे नातेवाईकांमध्ये लाडू भरवण्याचा कार्यक्रम. एकमेकांना लाडू भरवणं, मस्करी करणं, चिडवणं आणि सगळ्यांना हसवणं. नाही ना बाप, आता जेवण करून आले मी. आता जेवण करून आमच्या जेवणच्या डबा यायला पाहिजे तुम्ही. हे तुमच्यासाठी पूर्ण फिनिश करा. आम्ही देखील आमच्या जिजूंना लाडू भरून भरून इतकी धमाल केली, अशी मजा केली की जिजूंचं तोंड हे बघण्यासारखं होतं. त्या राणी बहीणला त्यांच्यावर फार दया येत होती, पण तरीही आम्ही जिजूंना आज सोडलंच नाही. इतके लाडू खाऊन फारच जास्त त्रस्त झालो होते. ही परंपरा निभावून सगळ्यांना फार जास्त मजा आली. मग आमच्या फॅमिलीमध्ये दोन जबरदस्त सिंगर्सनी गाण्याची मैफिल रंगवली आणि त्यांनी पूर्ण वातावरण बदलून टाकलं. सगळ्या टाळ्या वाजवत होते, गाणे एन्जॉय करत होते आणि असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.